नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहे चिकन 65. तर चिकन 65 कसं बनवायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी सर्वात पहिले हे फ्रेश चिकन घेतलंय, पावशेरच घेतलेलं आहे, पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम्स. आता त्याच्यामध्ये आपण काय काय मॅरिनेट करण्यासाठी घालायचं ते बघूयात. सगळ्यात अगोदर ह्याच्यामध्ये मी हळद घालणार, त्यानंतर एक अर्धा लिंबू पिळायचा आहे, आणि चवीसाठी ही मी कढीपत्त्याची पानं आहेत ती आहे ना हे करून घेतल्यात, चुरडून घेतलेले आहेत आणि ती त्यात घालणार आहे. त्यामुळे ना एक वेगळाच फ्लेवर येतोय. कोल्हापूर स्टाईलमध्ये आपण करणार आहे, हे बघूयात आता. त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. हे बघा मी कॉर्नफ्लॉवर लागेल तसं घालणार आहे, एकदमच घालणार नाहीये, थोडंसं अगोदर घातलंय. ठीक. त्यानंतर आपण आता घालायचं आहे लाल मिरची पावडर घालायची, ती एक हे बघा अर्धा चमचाच घालते. नंतर बघू कलर कमी आला तर घालू, कारण की ही तिखटाची नाहीये, कलरसाठीच आहे. आता हे बघा तुम्ही फूड कलर मी एकदम थोडासा घालणार आहे, डायरेक्टच घालते, मिक्स करून घालत नाहीये. त्यामुळे एक चिकन 65ला कलर एक रेडिश येतो, त्यामुळे खायला अजून चांगलं वाटतं. आता याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे. 1 चमचा घालते आणि 1 चमचा घालते, म्हणजे 2 चमचे पूर्ण घालते, म्हणजे एक टेस्ट येतोय चिकन 65ला. आता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मी बारीक कट करून घेतली ती घालणार आहे. आता हे सगळं आहे ना एकत्र करायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, मी हे असं सगळं एकत्र करते. आता त्यात महत्त्वाचं एक इन्ग्रेडियंट म्हणजे अंड राहिलंय, त्यामुळे एक बाइंडिंग येते, ते एक घालायचं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याच्यात एक अंड घालूया. तुम्ही बघू शकता मी एक अंड फोडून घेतलेलं आहे, लागेल तेवढं घालायचं आहे आपण त्यात. आता मी अर्ध घालते आणि हलवून घेते. आता त्यात आणि कॉर्नफ्लॉवर लागत असली तर थोडी कॉर्नफ्लॉवर घालूयात, थोडीशी घालायला लागणार आहे. आणि सगळ्यात शेवटी मीठ टेस्टनुसार घालायचं आहे, तुम्हाला जसं लागेल तसं. मी एवढं घातलं, तुम्ही बघू शकता. आता हे झाकून असंच ठेवायचं आहे एक अर्धा तास, आणि त्याच्यानंतर तळायचं. तोपर्यंत ह्याला रेस्टला तसंच झाकून ठेवूयात. फ्यू मिनिट्स लेटर. आता तुम्ही बघू शकताय आपल्याला अर्धा तास झालेला आहे. आता हे मॅरिनेट झालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, तळायला घ्यायचं आहे. त्यासाठी मी ही कढई तापत ठेवलेली आहे, तेल तापलेलं आहे. आता त्या तेलामध्ये आपण हे चिकन 65चे पीसेस तळून घ्यायचे. आता मी तुम्हाला कसं हे करायचं, एक वेळा परत हे हलवून घ्यायचं आहे प्रॉपरली. आता हे या तेलामध्ये सोडते मी. आता हे 10 ते 15 मिनिटं आपल्याला ह्या तेलामध्ये डीप फ्राय करत राहायचं आहे आणि थोड्या वेळाने हलवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरच हे करायचं आहे. त्याच्यानंतर काढताना आपण हाय फ्लेम करायचे, तोपर्यंत त्याला पचू द्यायचं आहे. लगेच काढलं की पचत नाहीत ते, त्यामुळे आपण सुरुवातीला त्याला काय करायचंय, बारीक फ्लेमवरच काय करायचंय, चांगलं डीप फ्राय करत राहायचं. तुम्ही बघू शकता आता हे चिकन 65 झालंय तयार. आता मस्तपैकी शिजलेलं आहे. आता ह्याला आपण गॅस फास्ट करायचा आहे, फास्ट गॅसमध्ये काढायचं आहे, म्हणजे हे तेल ॲब्झॉर्ब करून घेत नाही. जास्त फास्ट गॅसमध्ये काढलं ना आणि स्लोमध्ये काढलं की मग त्याच्यामध्येच तेल ॲब्झॉर्ब राहतं. आता आपण हे काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता हे आपले रेडी झालेले आहेत चिकन 65. आता मी हे तुम्हाला खाऊन दाखवते कसे झालेत. टेस्टला तर एकदम भारी झालेले आहेत. तर आता इथेच मी माझा व्हिडिओ संपवते. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. माझे चॅनल पाहण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकताय. माझ्या चॅनलचं नाव आहे अश्विनीज ब्लॉग. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब, आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.